नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशात तुम्ही सर्वजण? आर आर क्लासेस या चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत इंडक्टर म्हणजे काय असतं, इंडक्टर कशा प्रकारे काम करत असतं. आता इंडक्टर म्हणजेच काय, अशा दोन टाईपचे इंडक्टर असतात, पण आपल्या आपल्या भाषेमध्ये आपल्या सिलेबसचा जो काही इलेक्ट्रिकलचा इंडक्टर आहे तो आपण बघणार आहोत. इलेक्ट्रिकल मध्ये युज होणारा इंडक्टर आपण बघणार आहोत. आता इंडक्टन्स वेगळं आहे आणि इंडक्टर वेगळं आहे. आता इंडक्टन्स जे काही आहे तो मी पुढच्या लेक्चर मध्ये घेणार आहे, पण आज आपण बघू फक्त इंडक्टर म्हणजे काय असतं, इंडक्टरचं काम काय असतं, इंडक्टर काय काम करत असतं, त्यासोबतच इंडक्टरचे ऍप्लिकेशन काय आहेत, डिसएडव्हान्टेजेस काय आहेत, ऍडव्हान्टेजेस काय आहेत, हे सगळे गोष्टी आपण बघणार आहोत. त्यासोबतच इंडक्टर हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही कुठल्याही एक्झाम मध्ये जा, तुम्ही 11वी-12वीला जर अभ्यास करत असाल तर त्यासाठी तर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. जो काही डेफिनेशन आहे तो एक्झाम मध्ये 2 मार्कासाठी विचारली जात असते. जर तुम्ही 10वी मध्ये शिकत असाल तर इंडक्टर म्हणजेच काय तो कन्सेप्ट विचारला जाईल. त्यासोबतच जर तुम्ही पॉलिटेक्निक करत असाल किंवा इंजिनिअरिंग करत असाल किंवा आयटीआय करत असाल, अशा बोर्डच्या एक्झाम मध्ये तर येणारच आहे. त्यासोबत जर तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम करणार असाल, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देत असाल किंवा गेटची एक्झाम देत असाल, जेडब्ल्यूची एक्झाम देत असाल, तर त्यासाठी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट या इंडक्टर वरती एखादा क्वेश्चन असतो, आपला रिझल्ट 0.1 मार्कने जात असतो. तर इंडक्टर जर तुम्ही चांगल्या प्रकारे केलात तर यावरती 2 मार्क पडू शकतात. म्हणजे 2 मार्काचा क्वेश्चन हा एक्झाम मध्ये म्हणजे येऊ शकतो असा व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे तो म्हणजेच काय इंडक्टर. आता इंडक्टर सर्वांना माहिती आहे काय असतं काय नाही, सगळ्यांना माहिती आहे, पण ऍक्च्युअली काम काय करत असतं, त्याचं वर्किंग प्रिन्सिपल कसं असणार आहे, काय काय स्टोअर करतं, कसा डिव्हाइस आहे हे तुम्हाला माहिती नाही. आणि इंडक्टर हे सर्वांना माहिती आहे, तर जे काही प्रोफेसर आहेत ते आपल्याला शिकवतात इंडक्टर म्हणजे काय, पण आपण लक्ष देत नाही. पण त्यानंतर आपल्याला कुठेतरी गरज भासते आणि तेव्हा मात्र आपण इंडक्टर मध्ये फसतो. मग ते फसू नये म्हणून मी आज हे तुमच्यासाठी घेऊन येतोय. तर चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर एक वेळेस मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा आणि शेअर करायला मात्र अजिबात विसरायचं नाही. आणि जे काही कन्सेप्ट तुम्हाला समजत नाहीत किंवा समजलं असेल, जर एखादी कुठला डाऊट असेल तर कमेंट करत चला आणि त्या कमेंट वरती मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल आणि दररोजच्या दररोज मी त्याच्यावरती अपलोड करणार आहे. तर तुम्ही लवकरात लवकर चॅनलला जॉईन करून घ्या. तर आपला वेळ न घेता लगेच आपण चालू करूयात. म्हणजे काय असतं बघा इंडक्टर म्हणजे काय, इंडक्टर म्हणजेच काय नाही, एकदम सोपा कन्सेप्ट आहे. इंडक्टर हा इंडिकेट केलं जात असतं एल या लेटरने. कशाने? एल या लेटरने इंडिकेट केलं जात असतं. मग याची डेफिनेशन काय असते बघा, अन इंडक्टर इज अ पॅसिव्ह, बघा डेफिनेशन मध्ये काय दिलेलं आहे, अन इंडक्टर इज अ पॅसिव्ह इलेक्ट्रिकल कंपोनंट दॅट स्टोर एनर्जी इन द फॉर्म ऑफ मॅग्नेटिक फील्ड व्हेन इलेक्ट्रिक करंट फ्लो थ्रू द इट. म्हणजे काय म्हणतो माहितीये का, इंडक्टर एक पॅसिव्ह सर्किट आहे. काय आहे? पॅसिव्ह एलिमेंट आहे, म्हणजे पॅसिव्ह डिव्हाइस आहे. आता ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह असे 2 टाईपचे डिव्हाइस असतात, ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह. मग आपण बघणार आहोत पॅसिव्ह म्हणजे काय असेल. पॅसिव्ह म्हणजे असा डिव्हाइस आहे की ते एनर्जी, आपली स्वतःची एनर्जी स्वतः तयार करत नाही, की दुसऱ्यावरती डिपेंडंट आहे आणि दुसऱ्याची एनर्जी वेस्टच्या फॉर्म मध्ये घालतो. म्हणजे दुसऱ्याची एनर्जी म्हणजेच काय, दुसरा सोर्स असेल त्याची एनर्जी स्वतः घेईल, स्वतः घेऊन सुद्धा जेवढं काही घेतलं तेवढं ते आउटपुट देणार नाही, त्याच्यामध्ये काहीतरी लॉस करणार आहे. अशा डिव्हाइसला म्हणायचा पॅसिव्ह. आणि ऍक्टिव्ह म्हणजेच काय, स्वतःची एनर्जी स्वतः तयार करते आणि त्याच्यामध्ये लॉसेस हे कमी होतात, त्यांना काय म्हणायचं, ऍक्टिव्ह डिव्हाइसेस. ओके, म्हणजे ज्यामध्ये एनर्जी प्रेझेंट आहे अशा डिव्हाइसला म्हणायचं आहे ऍक्टिव्ह. आणि ज्यामध्ये एनर्जी अब्सेंट आहे, एनर्जी प्रेझेंट नाही अब्सेंट आहे, अशा डिव्हाइसला म्हणायचं आहे पॅसिव्ह डिव्हाइस. म्हणजे पॅसिव्ह म्हणजे काय, एनर्जी स्वतःची तयार करत नाही पण आहे त्या एनर्जीला वेस्ट करतो, याला म्हणायचं पॅसिव्ह. समजतंय ना? ओके, म्हणजे इंडक्टर एक असा डिव्हाइस आहे की तो पॅसिव्ह आहे, त्याच्यामध्ये एनर्जी स्टोअर होते पण तयार करत नाही, म्हणजे थोडक्यात ते वेस्ट करतं, एवढे घ्या. आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये म्हणताय की बाबा हे काय करतो, एनर्जी स्टोअर करतो. काय करतो इंडक्टर? एनर्जी स्टोअर करतो, बट कशाच्या फॉर्म मध्ये? मॅग्नेटिक फील्डच्या फॉर्म मध्ये. म्हणजे इंडक्टर हा एनर्जी स्टोअर करण्याचं काम करत असतं, पण कशाच्या फॉर्म मध्ये? मॅग्नेटिक फील्डच्या फॉर्म मध्ये. म्हणजे इंडक्टरचं कामच आहे एनर्जीला स्टोअर करणे, एनर्जीला काय करणे? स्टोअर करणे. पण कोणाच्या फॉर्म मध्ये? मॅग्नेटिक फील्डच्या, म्हणजेच काय, मॅग्नेटिक फ्लक्सच्या फॉर्म मध्ये काय करतो तो? एनर्जी स्टोअर करतो. पण कधी करतो? एनर्जी स्टोअर करतो पण कधी करतो? उगाच स्टोअर करेल का? नाही. when इलेक्ट्रिक करंट flows through it. म्हणजे जेव्हा त्या सर्किटमध्ये इलेक्ट्रिक करंट फ्लो होते तेव्हाच तो एनर्जी स्टोअर करतो. आणि त्या करतो का?
करतच नाही. म्हणजे थोडक्यात काय आहे, जो काही इंडक्टर आहे, इंडक्टर इज अन पॅसिव्ह एलिमेंट डिव्हाइस. कसा आहे तो? पॅसिव्ह एलिमेंट डिव्हाइस विच तुमच्या भाषेमध्ये इलेक्ट्रिकल डिव्हाइस किंवा कंपोनंट घ्या दॅट स्टोअर एनर्जी इन द फॉर्म ऑफ मॅग्नेटिक फील्ड, that store the energy in the form of magnetic field, but केव्हा when the electric current flow through the it. म्हणजे when electric current flow through it, म्हणजे जेव्हा त्याच्यामधून इलेक्ट्रिक करंट पास करत असतं तेव्हा त्यामध्ये एनर्जी स्टोअर होते. पण कोणाच्या फॉर्म मध्ये होते? तर ती आहे मॅग्नेटिकच्या फॉर्म मध्ये. डेफिनेशन समजले का नाही? बेटांनो बघा, डेफिनेशन जर समजली असेल तर चांगलं आहे, नाही समजली असेल तर परत वाचा, अजून नाही समजले असेल तर परत व्हिडिओ बघा. पण व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. आता हे झालं इंडक्टर. पण इंडक्टर दिसतो कसा, तयार होतो कसा, काय काम आहे? तर बघा, इंडक्टरला जे काही आपल्याला इंडक्टर तयार करायचंय, इंडक्टर तयार करायचं असेल तर आपल्याला अशी एक बॅटरी घ्यावी लागेल. अशी काय आपला सेल घ्यायचा, याच्यामध्ये एक असा काय लावायचा, स्विच लावायचा, त्यानंतर काय अशी कॉईल तयार करायची त्याच बॅटरीची आणि त्यालाच काय असा कम्प्लीट करून टाकायचा. इथं असेल पॉझिटिव्ह, इथं असेल निगेटिव्ह. आता एसी असेल डीसी असेल दोन्ही चालतो. ह्याला म्हणायचं व्होल्टेज. ह्याच्यातून करंट फ्लो होतो. पण कधी फ्लो होतो? जेव्हा हा सर्किट हा क्लोज असेल. मग या ठिकाणी काय होणार आहे? मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे. मग ती जी काही मॅग्नेटिक फील्ड आहे ती मॅग्नेटिक फील्ड काय, आता हे काय आहे? एल आहे. काय आहे? हा एल आहे आणि हा आहे स्विच. ओके, म्हणजे जेव्हा ह्याच्यातून तुम्ही व्होल्टेज पास करता, करंट असंच पास होते का? करंटचा जे काही व्हिडिओ आहे, व्होल्टेजचा व्हिडिओ आहे, चार्जचा व्हिडिओ आहे, ते मी चांगल्या प्रकारे आपल्या युट्यूब चॅनलवरती सांगितलेलं आहे. ते व्हिडिओ जर बघितला नसेल तर एक वेळेस बघून घ्या, म्हणजे तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतील. म्हणजे थोडक्यात काय करायचं रे आपल्याला, ह्याच्या जेव्हा तुम्ही एक्सटर्नल फोर्स देता चार्जसाठी, म्हणजे करंट फ्लो होण्यासाठी तुम्ही जेव्हा व्होल्टेज लावता, तेव्हा व्होल्टेज लावाल तेव्हा ह्याच्यातून करंट फ्लो होईल. जेव्हा करंट फ्लो होईल तेव्हा मॅग्नेटिक फील्ड तयार होईल. मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय? कॉईल तयार करायची. काय करायची बघ? कॉईल. कॉईल कशी तयार करायची? एक कंडक्टर घ्यायचा. तर कंडक्टर म्हणजे माहिती आहे का तुम्हाला काय असतं? कंडक्टर माहिती आहे ना? म्हणजे ज्याच्यातून करंट फ्लो होतो असा मटेरियल म्हणजे त्याला म्हणायचं कंडक्टर. राईट? कंडक्टर माहिती आहे की ज्याच्यातून करंट फ्लो होणार आहे असा मटेरियल जर घेतलं तर त्याला काय म्हणायचं? तुम्हाला कंडक्टर म्हणायचं आहे. मग कंडक्टर घ्यायचा, एक इन्सुलेटेड घ्यायचा. इन्सुलेटेड म्हणजे काय? एक अशी पाईप घ्या किंवा सिरेमिक रॉड घ्या किंवा काही घ्या, पेन वगैरे घ्या, रबर घ्या, त्याच्यावरती ती कॉईल अशी गुंडाळायची, म्हणजे कॉईल तयार करायची. जेव्हा तुम्ही कॉईल तयार कराल तेव्हा त्याच्यातून काय होणार आहे? करंट फ्लो होईल. जेव्हा कॉईल मधून करंट फ्लो होईल तेव्हा त्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड तयार होते. ओके, काय होते? मॅग्नेटिक फील्ड तयार होते. आणि ह्याच मॅग्नेटिक फील्डला आणि ह्याच कॉईलला म्हणायचं इंडक्टर. यालाच काय म्हणायचं? इंडक्टर. मग आता इंडक्टर असेल तर याच्यामध्ये काय होणार आहे? फ्लक्स तयार झाला का नाही रे? मॅग्नेटिक फील्ड तयार झालं म्हणजे काय झाला? फ्लक्स तयार झाला. आणि ते फ्लक्स काय करतो? तो फ्लक्स काय करतो? हा इंडक्टर स्टोअर करून ठेवतो. राईट? इथपर्यंत समजलं इंडक्टर कसं तयार करायचा. मग आता इंडक्टर तयार जर केला तर थोडक्यात काय सांगायचंय बघा, आता हे कॉईल तयार नाही केली तरी मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे. ओके, बघा, ही कॉईल नाही केली तरी मॅग्नेटिक फील्ड तयार होते. म्हणजे ह्या कंडक्टर मधून सप्लाय गेला तर ह्याच्या अवतीभोवती काय होते? मॅग्नेटिक फील्ड तयार होते. म्हणजे होते, पण कशी होते? तयार कमी होणार आहे. कशी कशी होणार आहे? कमी. म्हणजे जेवढे स्ट्रॉंग जिथं कॉईल आहे त्या ठिकाणचा जे काही मॅग्नेटिक फ्लक्स आहे तेवढा स्ट्रॉंग असेल तेवढा इथला नसेल. म्हणजे इथं जास्त मॅग्नेटिक फ्लक्स आहे आणि इथे कसं आहे? कमी आहे. जेवढे जास्त कॉईल तेवढे जास्त काय होणार आहे? तर तेवढे जास्त फ्लक्स तयार होणार, म्हणजे तेवढे स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे. हाऊ मेनी म्हणजे काय? जेवढे जास्त, व्हेरी मोर, व्हेरी मोर म्हणजे जेवढे जास्त मॅग्नेटिक म्हणजे व्हेरी मॅक्स किंवा व्हेरी मॅक्झिमम जर तुम्हाला मॅग्नेटिक फ्लक्स तयार करायचं असेल तर त्या ठिकाणी नंबर ऑफ कॉइल्स हे वाढवावे लागेल. नंबर ऑफ कॉइल्स म्हणजे काय? एक टन वाला हा दुसरा टन, हा तिसरा टन, हा चौथा टन, हा पाचवा टन. जेवढे जास्त जास्त टन्स तयार होणार आहेत तेवढा जास्त मॅग्नेटिक फ्लक्स स्ट्रॉंग होणार आहे. मग असं सांगता येईल आपल्याला मॅग्नेटिक फ्लक्स आर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द नंबर ऑफ टर्न्स, असं सांगता येईल की नाही? म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स आर प्रोपोर्शनल टू द नंबर ऑफ टर्न्स, म्हणजे हे आपल्याला सांगता येईल. व्हेनेवर टर्न्स आर इन्क्रीज देन मॅग्नेटिक फ्लक्स ऑल्सो इन्क्रीज, एवढं आपल्याला सांगता येईल. ओके, आता बघा नेक्स्ट काय आहे याच्यामध्ये. एवढं तर तुम्हाला समजलं, म्हणजे कसं इंडक्टर वगैरे तयार होतं एवढं तर गोष्टी तुम्हाला समजलेलं आहे. मग आता याच्यामध्ये नेक्स्ट काय आहे बघा, आता की मॅग्नेटिक फ्लक्स जो काही आहे तो एनर्जी स्टोअर करत असतो किंवा इंडक्टर काय करत असतो? एनर्जी हे स्टोअर करत असते. मग ती एनर्जी कशी स्टोअर करणार आहे? किती करणार आहे? आता ह्याचं एकक काय आहे हे आपण बघू. ओके,
अजून काय काम करतो ते बघू. म्हणजे जो काही इंडक्टर आहे तो इंडक्टर काय काम करत असतं बघा. महत्वाचं काम आहे इंडक्टरचा, दोन महत्वाचे काम. एक आहे मॅग्नेटिक फील्ड स्टोअर करतो आणि दुसरा काम आहे इट अपोजेस. काय आहे? इट अपोजेस. बघा, अपोजेस, इट अपोजेस द सडन चेंज इन करंट. द सडन, बघा, सडन चेंज इन करंट. इन करंट. बघा काय म्हणतो माहितीये का, इंडक्टर असा एक डिव्हाइस आहे की तो जर करंट चेंज होत असेल, सडन चेंज होत असेल, सडन करंट जर चेंज होत असेल तर त्याला अपोज करण्याचं काम हे इंडक्टर करत असतं. ओके, म्हणजे इंडक्टर कुठं कुठं असतं रे? ट्रान्सफॉर्मर मध्ये असतं. ट्रान्सफॉर्मर जिथं जिथं कॉईल, बघा मला माझं काय स्पष्ट मत आहे की ज्या ज्या ठिकाणी कॉईल असते त्या त्या ठिकाणी इंडक्टर असतो. ज्या ज्या ठिकाणी कॉईल असते तिथे तिथे काय असतो? इंडक्टर असतो. म्हणजे असतो, त्याला काही चॅलेंज नाही. मग कुठं कुठं ट्रान्सफॉर्मर मध्ये कॉईल असते तर त्या ठिकाणी इंडक्टर 100% आहे. इलेक्ट्रिक मोटार मध्ये कॉईल आहे तर त्या ठिकाणी 100% इंडक्टर आहे. मग त्यानंतर मोबाईल मध्ये, पॉवर बँक मध्ये ज्या ठिकाणी कॉईल दिसते त्या त्या ठिकाणी, प्रत्येक ठिकाणी कॉईल असेल तर त्या ठिकाणी इंडक्टर 100% असतो. म्हणजे असतो. मग त्याचा काम काय आहे? सडन चेंज इन करंट. सडन चेंज इन करंट म्हणजे काय? आताच 1 अँपियर होता, सडन 20 अँपियर झाला. म्हणजे किती चेंज झाला रे? झाला का नाही? 19 ने चेंज झाला. म्हणजे 19 ने चेंज झालेला जो काही करंट आहे त्याला अपोज करतो. मग अपोज करतो म्हणजेच काय? त्या करंटला आतमध्ये येऊ देत नाही. म्हणजेच काय करतो? त्याला अपोज करण्याचं काम करत असतं. मग अपोज करण्याचं काम करत असतं म्हणून त्याला काय म्हणायचं आहे आपल्याला? त्याला काय म्हणायचं आहे? इंडक्टर म्हणायचं आहे. मग कामाचं आहे का नाही रे? कामाचं आहे ना? हो, कामाचं आहे. कसं आहे? कामाचं आहे. मग हे झालं सडन चेंज इन करंटला काय करत असतं? अपोज करत असतं. मग दुसरी गोष्ट काय आहे बघा आता याच्यामध्ये, याचा जो काही युनिट आहे, याला जे काही मेजर करणार आहे ते कोण आहे? इट इज इंडिकेटेड बाय, बघा, इट इज डिनोटेड बाय, घेऊ आपण काय घेऊ? डिनोटेड बाय, इट इज डिनोटेड बाय एल अँड एस आय युनिट अँड, बघा, एस आय युनिट ऑफ इंडक्टर इज हेनरी. काय आहे? हेनरी. आणि ह्याला काय दाखवतात? एच ने दाखवतात. बघा, इट इज डिनोटेड बाय एल. कशाने इंडिकेट केलं रे ह्याला? एल ने. म्हणजे एल म्हणजेच काय? इंडक्टर. आणि ह्याचा जो काही एस आय युनिट आहे तो काय आहे? हेनरी. तो काय आहे? हेनरी आहे. मग याचा फॉर्म्युला काय असेल? याचा फॉर्म्युला काय असेल? मग बघा, आता याचा जर फॉर्म्युला आपल्याला काढायचे असेल इन फॉर्म ऑफ व्होल्टेज तर काय? व्ही इक्वल टू एल डी आय बाय डी टी. बघा, हे काय आहे? व्ही इक्वल टू एल डी आय बाय डी टी. म्हणजे जसा जसा करंट चेंज होईल टायमासोबत तसा तसा या ठिकाणी व्होल्टेज वरती आणि एल वरती काय होणार आहे? इफेक्ट पडणार आहे. मग हा झाला तुमचा कशाचा? इंडक्टरचा फॉर्म्युला झाला. आता डी आय आणि डी टी तर तुम्हाला माहित आहे, चेंज इन करंट विथ रिस्पेक्ट टू टाइम असा त्याचा अर्थ होतो. एल म्हणजे इंडक्टर, व्ही म्हणजेच काय आहे? व्होल्टेज आहे. राईट. मग त्यानंतर तर सांगितलं की आपण एनर्जी स्टोअर करतो. बाबा, जो काही इंडक्टर आहे तो एनर्जी स्टोअर करतो, पण किती करेल? बरोबर आहे का नाही? एनर्जी तर स्टोअर करतोय पण किती करेल? मग तो जो काही एनर्जी स्टोअर करणार आहे ती एनर्जी बघा काय असेल? एनर्जी स्टोअर द इंडक्टर. बघा, एनर्जी स्टोअर द इंडक्टर किती करेल? तो एनर्जी स्टोअर करणार आहे तो असेल ई. आता बघा, एनर्जी म्हणजेच काय रे? ई ने इंडिकेट करतो का नाही आपण? कशाने करतो? ई ने इंडिकेट करतो. तो असेल हाफ एल आय स्क्वेअर. बघा, एनर्जी स्टोअर केला पण किती केला रे तो? हाफ एल आय स्क्वेअर. एल आय स्क्वेअर. मग एल आय का बरं म्हटलं? कारण इट इज टोटली डिपेंड ऑन करंट. मी तुम्हाला सांगितलं, कुठेतरी व्होल्टेजचं नाव घेतलं का रे मी? नाही ना. करंटला अपोज करतो, करंट फ्लो झाला म्हणून त्या ठिकाणी काय झाला? इंडक्टर तयार झाला आणि त्यामुळे एनर्जी स्टोअर केली. मग इथं सांगितलं होतं की करंट मुळेच त्या ठिकाणी काय होणार आहे? एनर्जी स्टोअर करणार आहे, मॅग्नेटिक फील्ड तयार करणार आहे. मग या ठिकाणी सगळं काय आहे? करंट आहे. म्हणून हाफ आहे. एल म्हणजे इंडक्टर आहे, आय म्हणजेच काय? करंटचा स्क्वेअर आहे. मग ह्याची जो काही युनिट आहे तो काय असेल आहे? काय आहे? जूल आहे. आता या ठिकाणी आपण वेअर मध्ये लिहू ई फॉर एनर्जी. काय आहे? ई फॉर एनर्जी. काय आहे? ई फॉर एनर्जी. त्याच्यानंतर एल फॉर इंडक्टर. त्यानंतर आय फॉर करंट.
करंट बघा, एवढं लक्षात आलं. हे व्हेरी इम्पॉर्टंट आहे. हा खूप खूप इम्पॉर्टंट आहे. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये विचारलं जात असतं, बोर्डच्या एक्झाम मध्ये विचारलं जात असतं, आणि त्याचं युनिट काय असेल, त्याचा फॉर्म्युला काय असेल, हे सगळे गोष्टी त्याच्यामध्ये काय करतात, विचारले जातात. अजून नेक्स्ट थिंग आता ह्याच्यामध्ये काय आहे बघा, मी तुम्हाला सांगितलं की बाबा सडन चेंज इन करंटला अपोज करण्याचं काम करतं हा इंडक्टर. काय करतो? सडन चेंज इन करंटला अपोज करण्याचं काम कोण करतं? इंडक्टर. मग करंटला अपोज करते कोण रे? करंटला अपोज करते आपल्या जनरल भाषेमध्ये रेजिस्टन्स. कोण करते? रेजिस्टन्स काय करत असतो? करंटला अपोज करतो का नाही? बरोबर आहे ना? करंटला अपोज कोण करतो? रेजिस्टन्स. मग हे बी जर अपोज करत असेल तर रेजिस्टन्स सारखं काही ना काही ह्याच्यामध्ये असणार आहे का नाही? आहे का नाही? सोपं आहे, समजतोय. मग हे सुद्धा तसाच आहे की बाबा ह्याच्यामध्ये जर करंट फ्लो केली, सडन चेंज इन करंट झाला तर त्याला अपोज करतो. म्हणजे थोडक्यात रेजिस्टन्स आहे का? हो आहे. बघा कसं आहे. मग इथलं जो काही अपोज करण्याचं नाव आहे किंवा अपोज करणार आहे त्याला म्हणायचं इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. काय आहे? इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. बघा काय आहे? इंडक्टिव्ह रिॲक्टन्स, आणि इट इज डिनोटेड बाय एक्सेल. इट इज डिनोटेड बाय एक्सेल. म्हणजे अपोज करणाऱ्याला काय म्हणतो आपण? रेजिस्टन्स. मग इथं सुद्धा करंटला अपोज करणाऱ्या त्याला म्हणून रिॲक्टन्स. त्याला काय म्हणायचं आहे? रिॲक्टन्स म्हणायचं आहे. म्हणजे रेजिस्टन्स अपोज करतो. रेजिस्टन्स आणि रिॲक्टन्स थोडक्यात सेम वाटतो का नाही? बोलायला तर सेम वाटतो ना. रेजिस्टन्स आणि रिॲक्टन्स थोडक्यात सेम वाटतो. मग याचा जो काही एक्सेलचा फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला काय असेल बघा. तो फॉर्म्युला काय असेल? एक्सएल इक्वल टू 2 पाय एफएल. एक्सएल इक्वल टू काय आहे? 2 पाय एफएल. आता 2 पाय म्हणजेच काय? इट इज अ कॉन्स्टंट. 2 पाय म्हणजेच काय आहे? इट इज अ कॉन्स्टंट. एक्सेल म्हणजेच काय? इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आहे. एक्सेल म्हणजेच काय आहे? इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आहे. मग याला आपण वेर मध्ये जर लिहिलं तर इथंच लगेच लिहून घेऊ आपण. वेर मध्ये जर लिहिलं तर एफ फॉर फ्रिक्वेन्सी. बघा एक्सेल तर इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आहे, हे लिहायची काही गरज नाही. मग एफ फॉर फ्रिक्वेन्सी काय आहे? फ्रिक्वेन्सी आपण शॉर्ट मध्ये लिहू म्हणजे लक्षात येईल. त्यानंतर एल फॉर इंडक्टर. एल फॉर इंडक्टर. राईट. एल फॉर काय आहे? इंडक्टर आहे. म्हणजे आपल्याला थोडक्यात सांगता येतं बघा काय काय आहे. इंडक्टर रिॲक्टन्स कधी जास्त होईल आणि कधी कमी होईल ह्या दोन फॅक्टरवरती डिपेंड आहे. कशावरती? एल आणि एफ वरती. कशावरती आहे? एल आणि एफ. आता इंडक्टर कधी जास्त असणार आहे? मी तुम्हाला सांगितलं बघा इथं कॉईल. जेवढा जास्त कॉईल तेवढा जास्त इंडक्टर. जेवढा जास्त कॉईल तेवढा जास्त इंडक्टर. म्हणजे थोडक्यात जेवढा फ्रिक्वेन्सी जास्त एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्सेल. म्हणजे थोडक्यात इट इज अ फ्रिक्वेन्सी डिपेंडंट एलिमेंट. काय आहे? फ्रिक्वेन्सीवरती डिपेंड आहे का नाही? जो काही इंडक्टर आहे त्याच्यामधला जो इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आहे ते कोणावरती डिपेंड आहे? फ्रिक्वेन्सीवरती. मग फ्रिक्वेन्सी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एफ एल एक्सेल म्हणतो. म्हणजे व्हेन एव्हर इन्क्रीज द एफ देन एक्सेल ऑल्सो इन्क्रीज. म्हणजे डायरेक्ट आहे, समोरासमोर आहे. जर फ्रिक्वेन्सी जास्त झाली तर इंडक्टिव्ह रिॲक्टन्स जास्त होतो. म्हणजे काय? अपोजेस वाढतात. जर फ्रिक्वेन्सी जास्त झाली तर त्याला अपोज करणारे वाढतात. म्हणून याला म्हणायचं एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्सेल. जेवढा फ्रिक्वेन्सी कमी तेवढे जास्त त्या ठिकाणी तेवढे कमी एक्सेल आहेत. म्हणजे काय? इंडक्टिव्ह रिॲक्टन्स कमी. म्हणजे जेवढी फ्रिक्वेन्सी कमी अपोज करणारे कमी. आपल्या जीवनामध्ये पण तसंच आहे. जर आपली प्रगती होत असेल तर कोणाला देखवत नाही, कोणाला चांगलं वाटत नाही. बरोबर आहे का नाही? जर आपली प्रगती होत असेल, आपण जर मस्त आपले जे काही एम आहे ते अचीव्ह करत असाल आणि त्यावेळेस आपण सगळ्या गोष्टी चांगले करत गेलो तर आपल्याच मंडळींना, आपल्या जवळच्यांना चांगलं वाटत नाही. म्हणजे काय? आपली प्रगती होत गेली, आपलं वाढत गेलं, प्रगती वाढत गेली तर आपल्याला अपोज करणारे वाढतात. तशीच गोष्ट अशी आहे, जेवढी जास्त फ्रिक्वेन्सी असेल तेवढे जास्त अपोज करणारे आहेत, आणि जेवढी कमी फ्रिक्वेन्सी तेवढे कमी या ठिकाणी काय आहे? अपोज करणार आहेत. जेवढं गरीब असेल तेवढं आपल्याला कोणी काय? बरं आहे, चांगला आहे, गरीब आहे असं म्हणतात. बरोबर आहे. आणि जेवढं जास्त उंचावरती जातो तेवढे जास्त अपोज करणार आहे. त्याच्यात काय असाय नसेल तसं काहीतरी बोलत राहतात. सेम थिंग तशीच आहे. मग अजून दुसरा फॅक्टर काय आहे? हे कशावरती डिपेंड आहे? टोटली. आता एक्सेल तर काय आहे? कॉन्स्टंट. एल तर कॉन्स्टंट राहणार आहे ना. 2 हेनरी, 4 हेनरी, 10 हेनरी, 20 हेनरी, 2 मिली हेनरी, 3 मिली हेनरी, 1 मिली हेनरी. म्हणजे इंडक्टर तर कॉन्स्टंट राहणार आहे. म्हणजे इंडक्टर तर काय? कॉन्स्टंट राहणार आहे. बट या ठिकाणी व्हेरिएबल काय? फ्रिक्वेन्सी आहे. आपल्या इलेक्ट्रिसिटीमध्ये फ्रिक्वेन्सी किती असते? आपल्या घरामध्ये येणाऱ्या सप्लायला जो काही फ्रिक्वेन्सी आहे तो किती असेल बरं? आपल्या घरामध्ये येणाऱ्या सप्लायला फ्रिक्वेन्सी असेल, ती फ्रिक्वेन्सी किती असल्या? 50 हर्ट्झ असणार आहे. म्हणजे फ्रिक्वेन्सी कमी जास्त होत असते. जेवढी जास्त फ्रिक्वेन्सी तेवढे अपोजेस जास्त. मग सर
हे चालतंय एसी वरती. कशावरती? एसी वरती. मग डीसी वरती चालेल का? डीसी मध्ये रिॲक्टन्स असेल का? बघा, डीसी मध्ये रिॲक्टन्स राहणार नाही. का राहणार नाही? आपण इथंच घेतलंय बघा, मी इथंच एक्सप्लेन करून दाखवतो. एक्सेल इक्वल टू 2 पाय एफ एल असं नाव आहे. पण इन डीसी फ्रिक्वेन्सी इक्वल टू 0. काय असते? डीसी मध्ये फ्रिक्वेन्सी कशी असते आपली? 0 असते. मग फ्रिक्वेन्सी जर 0 असेल तर फ्रिक्वेन्सी व्हॅल्यू याच्यामध्ये पुट जर केला तर एक्सेल इक्वल टू 2 पाय इंटू 0 इंटू एल. मग 0 इंटू एनिथिंग कशाने 0 ला मल्टिप्लाय केले असता सगळी व्हॅल्यू 0 होत असते. म्हणजे एक्सेलची व्हॅल्यू कशी आली? 0 झालेली आहे. म्हणजे डीसी वरती इंडक्टिव्ह रिॲक्टन्स नसतात. डीसी मध्ये इंडक्टिव्ह रिॲक्टन्स असतात का? नसतात. मग हे कन्सेप्ट याच्यामध्ये क्लिअर झाला इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. ओके. मग आता ह्याचे जे काही ऍडव्हान्टेजेस आहेत ते काय आहेत बघा. ऍडव्हान्टेजेस सांगतो मी तुम्हाला काय आहेत ना ऍडव्हान्टेजेस. जर समजा इंडक्टिव्ह रिॲक्टन्स वगैरे काही असेल तर अपोज करणाऱ्या गोष्टी काय होतात त्याच्यामध्ये वाढतात. जर समजा भयानक करंट वाढला तर त्या ठिकाणी अपोज करतात आणि डिव्हाइसला काय करतात? सेफ ठेवतात. हे चांगली गोष्ट आहे. पण जर समजा अजून भयानक करंट वाढली तर त्या ठिकाणी अपोजेस वाढतात आणि अपोजेस वाढले हीट वाढते आणि हीट वाढले की सर्किट हा डॅमेज होण्याचे चान्सेस असतात. मग आता हे झालं तुमचं इंडक्टर पूर्णपणे तयार झालेलं आहे. आता इंडक्टर मध्ये असं राहिलंय काय अजून? मला नाही वाटत की राहिलेलं आहे. सगळ्या गोष्टी तुमची झालेल्या आहेत. इंडक्टर काय असतं काय नाही त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलंय. एनर्जी स्टोअर किती करतं काय नाही सगळ्या गोष्टी झाल्यात. आता ह्याच्यामध्ये दुसरं काही बाकी राहिलंय का? बाकी तर काही राहिलं नाही. जर अजून तुम्हाला काही डाऊट असेल, जर कुठला कन्सेप्ट राहिला आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही काय करा, एक वेळेस मला कमेंट करायला मात्र विसरू नका. किंवा माझा जो काही स्वतःचा पर्सनल मोबाईल नंबर आहे तो आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे. त्या ठिकाणी जाऊन मला कॉल करू शकता. आणि आपले ऑफलाईन बॅचेस तर चालू झालेले. जर तुम्ही उदगीरच्या आसपास असाल तर उदगीरच्या आसपासच्या विद्यार्थ्यांसाठी मी ऑफलाईन बॅचेस चालू करतोय. मग ते त्या ठिकाणी येऊन तुम्ही भेट देऊ शकता. आणि ऍडमिशन हे चालू झालेले आहेत. मग हे कोणाकोणासाठी? आयटीआय आणि पॉलिटेक्निक साठी आहेत. ओके, चालते. जर अजून ह्याच्यात कुठे डाऊट असेल तर मला नक्की कळवा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चांगल्या प्रकारे नोट्स घ्या. अजून असंच मी फाउंडेशनच्या कोर्समध्ये नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहे. थँक्यू, टेक केअर, बाय बाय, ऑल द बेस्ट. चला स्क्रीनशॉट काढून घ्या तोपर्यंत, म्हणजे मी ऑफ करतो. ओके, ठीक आहे, बाय बाय.